सैफ अली खान याच्यावर त्याच्याच घरात चाकू हल्ला झाला। या हल्ल्यात सैफ अली खान गंभीर जखमी झालाय। सैफ अली खान सारख्या दिग्गज अभिनेत्यावर त्याच्याच घरात हल्ला झाल्यानं ही बाब गंभीर मानली जातीये। सैफवरील झालेल्या हल्ल्यामुळे दहशतीचं वातावरण आहे। सैफ अली खानवर चाकू हल्ला। हल्लेखोराचे सैफवर 6 वार। सैफला जखमी करून मारेकरी पसार। बॉलिवूडचा छोटा नवाब सैफ अली खान याच्यावर त्याच्याच घरात चाकू हल्ला झालाय। सैफ अली खान मध्यरात्रीनंतर त्याच्या वांद्र्यातल्या सद्गुरू सदन इमारतीतल्या घरी होता। इमारतीच्या 12व्या मजल्यावर पहाटे 3 वाजता तो कुटुंबियांसह होता। मोलकरणीचा आवाज ऐकून सैफ अली खान तिच्या खोलीत गेला। यावेळी हल्लेखोर आणि मोलकरणीमध्ये वाद झाला होता। सैफ अली खान आल्यावर चोरट्याशी त्याची झटापट झाली। आरोपीनं त्याच्या जवळच्या चाकूनं सैफ अली खानवर सपासप वार करण्यास सुरुवात केली। सैफ अली खानच्या अंगावर एकूण 6 वार झाले। डाव्या हातावर खोल जखम झाली आहे। मानेवरही हल्लेखोरानं वार केला। मणक्यावर चाकूनं खोल वार झालाय। चाकूचा एक तुकडा मणक्याजवळ अडकला। पाठीवरही एक वार झाल्याची माहिती आहे। डोक्यावरही एक वार केल्याचं सांगण्यात येत आहे। रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सैफ अली खानला त्याचा मुलगा इब्राहिमनं हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी इमारतीखाली आणलं। पार्किंग मधून कार येण्यास वेळ लागेल म्हणून सैफ अली खानला रिक्षातून लीलावती हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं। लीलावती हॉस्पिटलमध्ये सैफवर तातडीनं शस्त्रक्रिया करण्यात आली। त्याच्या मानेजवळ अडकलेला चाकूचा तुकडा काढण्यात आल्याचं डॉक्टरांनी सांगितलं। He sustained major injury to the thoracic spine due to a lodged knife in his spine. Surgery was performed to remove the knife and also repair the leaking spinal fluid. There were 2 other deep wounds on his left hand and right side of the neck, which were repaired by the plastic surgery team, Dr. Leena Jain and her team. Mr. Saif Ali Khan also was monitored during the surgery by Dr. Srinivas Kudwa, our cardiologist, and also my team and assistants who helped me to do this surgery. He is completely stable now. सैफ अली खानवर चाकू हल्ला केल्यानंतर आरोपीनं सद्गुरू इमारतीच्या फायर एक्झिटच्या पायऱ्यांवरून पळण्यास सुरुवात केली। इमारतीतून उतरल्यानंतर शेजारच्या एका इमारतीच्या आवारात त्यानं उडी मारली। तिथून तो पसार झाला। सैफच्या इमारतीत घुसतानाही तो त्याच मार्गाने आल्याचं सांगण्यात येत आहे। हा हल्लेखोर आतमध्ये इमारतीच्या आत नेमका गेला कसा, त्यामुळे इमारतीत तो आधीपासून उपस्थित होता का, हल्ला होण्याच्या काही तास आधीपासून तो इमारतीतच होतात का, अशा प्रकारच्या शंका सुद्धा आता विचारल्या जात आहेत। सैफ अली खानवर हल्ला झाल्याची माहिती मिळाल्यानंतर सगळी पोलीस यंत्रणा कामाला लागली। आरोपीची ओळख पटवण्यासाठी आणि आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांची 8 पथकं तयार करण्यात आली आहेत। पोलिसांनी आरोपीची ओळख पटवण्यासाठी सगळे सीसीटीव्ही काढलेत। पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली असून त्याला जेरबंद करण्याचा विश्वास पोलिसांनी व्यक्त केलाय। रात में सुबह 3 बजे के आसपास पुलिस स्टेशन में इंफॉर्मेशन आई कि एक्टर सैफ अली खान उन पर उनके घर पे हल्ला हुआ है। पुलिस टीम पर हम लोग वहाँ स्पॉट पर गए। एक्टर सैफ अली खान को उनका लीलावती हॉस्पिटल में ट्रीटमेंट शुरू है। एंड इसमें जो आरोपी है उनको ढूंढने खान शुरू इन्वेस्टिगेशन चाहते हैं। सर कितनी कहाँ जख्म हुई है, थोड़ी सी केवल जानकारी। सैफ अली खान के अलावा और किसी व्यक्ति पे हमला हुआ है। वो लेडी ठीक है, उनका ट्रीटमेंट चल रहा है। सैफ अली खान हा कोणीही सामान्य मुंबईकर नाहीये। त्याच्या घरात घुसून हल्लेखोर त्याच्यावर हल्ला करतोय। सैफवर हल्ला होऊ शकतो तर कुणीही सुरक्षित नाही असा सवाल या निमित्तानं उपस्थित केला जातोय। मनोज कुलकर्णी आणि ओम देशमुख सह मनश्री पाठक, झी 24 तास, मुंबई।